बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या धुक्याची चादर पसरलेली आहे आणि यामुळं जी पिकं आहेत त्या पिकांना या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. पिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असताना दिसते. आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. कुठे पावसाचं सुद्धा या ठिकाणी वातावरण होतं. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली आहे आणि त्यामुळं जी पिकं आहेत जसं की त्यामध्ये हरभरा असेल, कांदा असेल, मक्का असेल, तूर असेल अशा पिकांना या ठिकाणी मोठा फटका बसल्याचं दिसतंय. हरभरा पीक जे आहे ते सध्या फुलोऱ्यामध्ये आहे, तर कांदा पीक सुद्धा या ठिकाणी फुलोऱ्यामध्ये आहे. तूर पीक सुद्धा या ठिकाणी काही फुलोऱ्यामध्ये आहे आणि त्यामुळं जी धुक्याची चादर पसरलेली आहे त्या धुक्याच्या चादरीमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची गळ होताना आपल्याला दिसते. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे या ठिकाणी नुकसान होताना दिसते आणि परिणामी उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या या पिकांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय. एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणाचा या ठिकाणी पिकांना मोठा फटका बसताना दिसतोय. उत्पन्नामध्ये घट होणार आहे. दुसरीकडे शेतकरी आपल्या पिकांना या ठिकाणी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये धडपड करताना दिसते. अनेक जी महागडी औषधी आहेत ती औषधी या ठिकाणी फवारणीचं काम शेतकऱ्याकडनं होत आहे. त्यामुळं आर्थिक नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होताना दिसते आणि जी धुक्याची चादर सध्या पसरलेली आहे त्या धुक्याच्या चादरीमुळे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होताना दिसतंय. कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.